क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महायोग पीठे तटे भीमराथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रियम्. समागत्य तिष्ठन्त समानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदम्बोजते स्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समचरण सरोजनं सान्द्रनीलाम्बुधाभं, जगन्निहितपाणिमण्डलं वन्दनानं. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन, 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 पाण्डुरङ्गा करो प्रथमा संत कृपा दान
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंडरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न कराव हेरो ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अखिल खोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश परमात्मा व त्या पंढरीश परमात्म्याचे निस्सिम भक्त श्री नामदेवराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण श्री तुकोबराय आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणी मस्तक ठेवून सेवेला सुरुवात करूया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग आवाज स्पष्ट करून घ्या दादा आवाज असता ट्रिपल होतोय आवाज कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अर्थात भगवता चिंतना करिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री संत वारकरी भूषण संत सम्राट वैराग्य मूर्ती देहू निवासी कनकाई बोलव पुत्र जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या गाथ्यातील उपदेशपर या प्रकरणातील अभंग आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगातून तुकोबरायांना काय सांगायचे मनुष्य देह आहे विचार करणं गरजेचं आहे आणि विचार कधी करायला सांगितला हे खूप महत्वाचं आहे क्षणोक्षणा हाची करावा विचार प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगला विचार करून संसार सिंधू नावाचा म्हणजे भव सिंधू नावाचा सागर आपल्याला कसा पार करता येईल याच्यातून तुकोबरायांना सांगायचं सागर कशासाठी पार करायचा त्याच्या अगोदर नाशिवंत देह एक ना एक दिवस काळाच्या ओघात जाणार आहे याचा नाश पावणार आहे काळ आपली घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश म्हटलेलं आहे काळ प्रत्येक क्षणाचा प्रत्येक सेकंदाचा लेखाजोखा करतोय पण त्याच्या अगोदर तुकोबराय म्हणतात काळाच्या ओघात जाण्याच्या अगोदर संत समागमी धरावी आवडी
कराविता तडी परमार्थाची. काळाच्या ओघात जाण्याच्या अगोदर तुम्ही संताची संगत करा आणि परमार्थाची आवड करा असं तुकोबाराय सांगतात. इह लोकीच्या व्यवहारात जास्त गुंतू नका, जास्त डोळ्यात धूर गेल्यासारखं वागू नका असं तुकोबारायांचं. इथला व्यवहार तात्पुरता आहे. तुम्ही आम्ही कशासाठी आलो, कशासाठी जन्म दिला हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. पण आपण विसर पडलाय आपल्याला देवाचा. देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा म्हटलेले. भजनासाठी देवाचं गुणगान गाण्यासाठी हा देह मिळाला आपल्याला, पण आपण बाधिकेचा फाटा झालेलो. म्हणून तुकोबाराय म्हणतात इहलिकेच्या व्यवहारात जास्त गुंतू नका आणि डोळ्यात धूर गेल्यासारखं वागू नका. क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार करायचा की मी या मृत्यू लोकाच्या तलावर कशासाठी आलो. आपण या ठिकाणी येऊन कोणतं कार्य करायचं. तुम्ही आम्ही संसाराच्या बंधनात बरबडून गेलेली लोक आहे. परमार्थ बाजूला राहिलाय आणि संसार आपल्याला प्रिय वाटू लागलाय. पण तुकोबारायांनी सांगितलं की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांतीचा ठाऊ नाही, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ म्हटलेलं आहे. प्रत्येक संसाराच्या बंधनातून संसारासाठी आपण रात्रंदिवस तळमळ करतोय. पण त्या भगवंतानी ज्याने हा देह दिलाय, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलंय त्याला आपण विसरून पडलो. तुकोबारायांची विश्वंभर बाबापासून पंढरपूरला वारी चालू होती. तुकोबारायांची विश्वंभर बाबापासून वारी चालू असून तुकोबारायांनी आपले येथवडील जे जे करते तया नाम धर्म तेवरीचे हेची ज्या दृष्टी सामान्य सकळ म्हटलेलं आहे. तुकोबाराय म्हणले माझ्या वडिलांनी जे केलं तेच मीही करणार. भगवान पंढरीश परमात्माची वारी चालू ठेवणार. आणि वारी चालू ठेवत असताना तुकोबाराय जेव्हा पंढरपूरला गेले, जगाच्या मालकासमोर पंढरपूरला उभा असायचे तुकोबाराय. तुकोबाराय जेव्हा उभा असायचे तेव्हा जगाच्या मालकाची मान सुद्धा खाली असायची. का? तुकोबाराय तुमची विश्वंभर बाबापासून वारी चालू आहे. आजपर्यंत तुमच्या पूर्वजांनी किंवा तुमच्या आजोबांनी माझ्याकडे काहीही मागितलेलं नाही, माझ्याकडे काहीही मागितलं नाही, म्हणून माझी मान आज खाली. तुमचं माझ्यावर खूप उपकार आहेत आणि या उपकाराची परतफेड करण्यासाठी काय करावं लागेल. तुकोबाराय म्हणले मला मागण्याचा अधिकार नाही, माझ्या जेणेकरून माझ्या वडिलांनीही मागितलं नाही तुमच्याकडे आणि माझ्या आजोबांनीही तुमच्याकडे काही मागितलेलं नाही, मग मला मागण्याचा काय अधिकार आहे. नाही, तुम्हाला मागावं लागेल. तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ऋणातून मी मुक्त होईल असं काहीतरी मागा. तुकोबारायांनी काय मागावं. तुम्ही आम्ही काय मागितलं असतं. गावात ज्याचा बंगला नाही तसा माझा बंगला असू दे, ज्याची गाडी गावात नाही तसं माझी गाडी असू दे, हे आपलं मागणं हलकट. तुकोबारायांचं संताचं मागणं कसं हे बघा. हेची दान दे गा, तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
कोवराईने देवाकडे मागितलं, देवा यायचंच असेल तर असं दान दे जेणेकरून माझ्या मुखातून तुझं चिंतन होईल आणि तुझा विसर कधीही आम्हाला पडणार नाही, असं दे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा परिहार तो म्हणजे असा. वैकुंठवासी जनाबाई बलभीम रोंगे यांचे प्रथम पुण्यस्मरत, अर्थात आपल्या बोलीभाषेमध्ये प्रथम वर्ष श्राद्ध. तरी त्यांच्या तिन्ही मुलांनी व संपूर्ण रोंगे परिवारांनी ही आईंची मांडलेली पूजा. खरं तर सगळेजण आपण त्यांना आई आई म्हणत होतो, खरं तर ती आईच होती बरं का. 40 लोकांचं कुटुंब जिने वागवलं तिला आई म्हणाय काय हरकत नाही. ज्या व्यक्तीने हाडाचं काडी रक्ताचं पाणी करून रोंगे कुटुंब या शेटफळ गावामध्ये आज आम्ही जे वैभव पाहतो ते केवळ आईमुळे पाहतोय. खरं सांगायचं झालं तर खरं तर तुम्ही म्हणता तू पण रोंग्याचा ना आई पण रोंग्याची, तुझं तू सांगशील असं काय नाही दादा हो. मी थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. मी माझाही जन्म तवा नव्हता पण त्यांच्या मुखातून खरं तर हालाखीचे जीवन, खूप हालाखीचं जीवन काढलं दादा हो आमच्या आज्यांनी. आजी असतील, आजोबा असतील, पुणे झालं, पनवेल झालं, चतुरसिंगी, कुठेही जगाय गेली माणूस पण रोंगे कुटुंब कुणा पुढे हात पसरला नाही कधीच. दवाखान्यासाठी 5 रुपये सुद्धा उसनं तर सोडाच, उसनं सोडा याजाने सुद्धा कोण देत नव्हतं त्यावेळेस. 1972 साली दुष्काळ पडला अण्णा बरोबर. 72 साली दुष्काळ पडला. दुष्काळाच्या वेळी सकाळी अन्न खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय अन्न खायचं याची पंचायत आमच्या कुटुंबाला होती. एवढं भावनिक मी का सांगतोय, त्यांनी ती दिवस पाहिल्यात आणि आज आम्ही त्यांच्या जीवावर एवढी मजा मारतोय दादा हो. त्यांनी सांगितलं तरी आम्हाला राग येतोय आता. त्यांनी जर पूर्वीचं काय कळे ग बस तुम्ही केलं ना तुमच्या जगण्यासाठी केलं. अरे जगण्यासाठी नाही, ही 60 एकरचा नंबर आहे. एकही एकराला धक्का न लावता जीवन जगून दाखवलं आणि लेकरं सांभाळून दाखवली त्यांनी. 1972 साली इंदिरा गांधी पंतप्रधान होती बरोबर. त्यावेळेस कायदा काढला होता जो कोणी कुटुंबाची शस्त्रक्रिया ऑपरेशन करल त्याला 200 रुपये शासनातर्फे बक्षीस असायचं. त्यावेळेस स्वतःच्या भावना मारल्या दादा ह्या आईने. क्रिया केली केवळ 200 रुपयासाठी. माझी लेकरं जगत्याल, माझं कुटुंब. आमची आई जर कधी शिदोरीला गेली ना, कुठे शिदोरीला, ऐका, एक पान आणि अर्धा लाडू पदरात बांधून आणायची माझं लेकरू खाईल म्हणून. मी खाऊन काय होणार आहे याच, माझं लेकरू खाईल दादा हो. माझ्या आईची अशी व्यथा आहे. जेवढं सांगल 2 तास या आईवर बोललं तरी कमीच आहे दादा. एवढं कष्ट केलंय त्या आईनी. आज आम्ही त्यांच्या जीवावर एवढी आईची मजा करतो. कुठंतरी आम्हीही त्यांचा वारसा पाळला पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्या गरिबीची जाणीव राखली पाहिजे. अतिशय प्रेमळ माणसं, अतिशय प्रेमळ माणसं दादा. तिघीही बहिणी आई असेल, आमची ताई असेल, बिजा आका असतील, मावशी असेल, या तिघीही बहिणी एकजुटीने राहिल्या. त्यामुळे हा रोंगे कुटुंब एवढं गावात एकनिष्ठ ठरलं. आज वतनदार रोंगे म्हणतात. का म्हणतात? कुणालाही म्हणा येड लागले का त्यांना? कुणालाही म्हणा येड लागलं ना. ह्या तिन्ही बहिणींनी एक जीवानी संसार केला आणि तिन्ही भावांनी, आमचे बापू असतील, नाना असतील, भाऊ असतील, अण्णा असतील, या तिन्ही भावांनी पूर्ण संसार करून दाखवला बरं का. त्यावेळेस गरिबीतून पण. अरे आंबाड्याच्या भाकरी खाल्ल्या असतील,
रस्त्यावर पोपळचे बघा, पोपळच आणि जेऊर, पोपळच आणि शेटफळ, शेटफळ ते केडगाव ही रस्ते घेतलं होतं खडी टाकाय त्यावेळेस त्यांनी. रात्रभर घरचं करायचं जायचं, 7-8 रुपयासाठी पुण्याला अख्खी वाळूची ट्रक रात्रभर डोक्यावर वरच्या मजल्यावर न्यायची वाहून पाठीने. एवढं कष्ट केले दादा हो त्यांनी. आज त्यांच्या कष्टाची खरं तर आपल्याला जाणीव पाहिजे. त्यामुळे आईंची व्यथा जेवढी सांगल तेवढी कमीच आहे. श्री मारुती आबा रोंगे व श्री बाळासाहेब रोंगे व सौ आमच्या आत्या मंगल छगन निकत या तिन्ही मुलांनी आईंची मांडलेली ही पूजा आहे. संपूर्ण रोंगे कुटुंब यामध्ये सहभागी आहे. विठोबा रखुमाई जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी. तुकोबरा या अभंगातून आपल्याला विचार करायला सांगतात. आणि विचार कोणता केला पाहिजे? माणूस हा माणसाला बुद्धी दिली. 84 लक्ष जीवामध्ये बुद्धी फक्त मनुष्य देवाला दिली. आहार भय निद्रा मैथुन सर्व योनिसी समसमान. मनुष्य देहीची ज्ञान अधिकची जाण म्हटलेले. मनुष्य देहाला अधिक ज्ञान दिलंय त्या भगवंताने. आज जर विचार केला तर पशु पक्ष्यांना बुद्धी असती तर मंडपात नाही, पण मंडपाच्या बाहेर तर बसली असते ना कीर्तन ऐकत. त्यांना फक्त आहार जेवण सगळ्याला सारखंच, भय भीती सगळ्या प्राण्यांना आहे, मनुष्याला आहे, निद्रा सगळ्यांना झोप आहे, पण विचार नावाची शक्ती मनुष्याला प्रदान केलेली आहे त्या भगवंताने. का प्रदान केलेली आहे हे खूप महत्वाचं आहे. त्याचा आम्ही उगाची उगा काही विचार करायचा नाही गडे. आज आम्ही जर पाहिलं विचार नावाची गोष्ट मनुष्याला दिली हे खरंय, पण विचार क्षणोक्षणाला तुकोबरायांनी सांगितलंय ना, अरे तू काळाच्या ओघात जाणार आहे, तू किती दिवस इथं राहणार आहे. आजपर्यंत किती जणांची यादी दिली तुकोबरायांनी. आज मेला पंजा मेला बाप मरला गेला आज मेला पंजा मेला बाप मरला गेला आज मेला पंजा मेला बाप मरला गेला. आज मेला पंजा मेला बाप मरला गेला. आज मेला पंजा मेला बाप मरला गेला आज मेला पंजा मेला बाप मरला गेला. आज मेला पंजा मेला बाप मरला गेला. आज मेला पंजा मेला बाप मरला गेला. देखत देखत ना तू पण तू तो तैसाची झाला देखत देखत ना तू पण तू तो तैसाची झाला. उठा उठा जागा पाठी बाई आले मोठे उठा उठा जागा पाठी बाई आले मोठे उठा उठा जागा पाठी बाई आले मोठे. एक तनात मंत तोही तैसाला. एक तनात मंत तोही तैसाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. आता मेला पंजा मेला बाप बसला
कोबराने आपल्याला यादी सांगून दिली की आजपर्यंत फक्त आईच गेल्यात का आमच्या घरातील? किती जरी पिढ्याने पिढ्या ह्याच गेल्यात, मग तुम्ही आम्ही कुठं अमर आहे? मनुष्य देहाचा आपल्याला मिळाला आहे जो देवाला दुर्गम आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूला किंवा जन्म आमचा. जे स्वर्गाची देवाची इच्छा आहे आपल्याला इथं मृत्यूलोकाचा आपला जन्म व्हावा, मग तो आम्हाला मोफत मिळाला आहे. त्यांना जन्म का घ्यायचा इथं? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा. त्या देवाची साधावायची चरण सेवा किंवा त्या देवाची भक्ती व्हायसाठी एवढाच मृत्यू लोकच भक्त आहे असं तुकोबरायांना सांगायचं यातून. कारण की इतर कुठेही देवाची भक्ती घडत नाही. पशु पक्षाचं ही भोग प्रधान जीवन आहे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ती म्हटलेलं आहे. पशुच्या जीवनात फक्त भोग भोगायचा आहे, साधूच्या जीवनात फक्त कर्म आणि मनुष्याच्या जीवनात फक्त विचार. मग विचार करायचा आहे. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी एक ठोठवाचे. ज्ञानोबा सांगतात आहे मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. कोण आहे काय आहे या ठिकाणी आपल्याला त्या भगवंतांनी का पाठवलंय? आज फक्त विचार नावाच्या विचार या शब्दावर मी पूर्ण 2 तास बोलणार. जो अभंग तोच, माझ्याकडे लय नसते. कारण ही नारदाची गादी या ठिकाणी काहीही बोलून चालत नाही. तुकोबरायांनी स्वतः सांगितलंय ना, मुखी गावे गुण आणि करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीची गुण. या गादीवर उभा राहिल्या फक्त भगवंताच्या चिंतनाशिवाय व्यत्यय दुसरा विषयच मांडायचा नाही. का? जो उद्धार व्हायचं कारण आहे तिथं आम्ही तू काय पण फालतूगिरी काय करायची गरज आहे? कलियुगी माझी करावे कीर्तन तेने भेटत येईल नारायण नारायण. कीर्तन केल्यानंतर जर देव भेटत असेल तर मग कीर्तन कसं करावं? देवाला आवडणार करावं. तुम्हाला नाही आवडलं तर चालते. त्या भगवंताला कीर्तन आवडलं असं कीर्तन या ठिकाणी करायला सांगितले तुकोबरायांनी. मग तुकोबरायांनी या संसारात आल्यानंतर संसारही करा. तुकोबरायांनी ही केलाच की. स्वतःची पत्नी मिली, मुलं मिली, अन्न करतात तरी देवाची भक्ती केली नाही, देवाची भक्ती सोडली नाही. मग तुम्ही आम्ही एक करा. सकाळी म्हशीने धार नाही दिली तर देवावरच द्यायचं ठेवून. काय केलं मी वाईट? गाय मिली तर देवावर द्यायचं ठेवून. वारीला जाणार नाही, कुठंच जाणार नाही. का? माझं देवाने वाटोळ केलं. वाटोळ नाही केलं, तुला जन्म दिला ही सर्वात मोठे. तुला जन्म दिला ही देवाचा उपकार तुमरस्तूर फिटत नाही. ही विषय एक आहे, दुसरं काहीच गोखायचं नाही. तुकोबरायांनी सांगितलं की संसारात गुंतू नका, त्यात दुःख आहे, तळमळ आहे. म्हणून उपदेश केला तुकोबरायांनी. आली या संसारा उठा वेग करा शरण जा उद्धारा पांडुरंगा म्हटलेले. किंवा तुकोबराय म्हणतात संसारात ही करा ना, तुम्ही संसार कुठं सोडून द्या. तुकोबरायने वैराग्य मूर्ती म्हणून त्यांना का ओळखलं जातंय? त्यांनी खूप भावना दुखवले त्यांच्या. लोकांनी त्यांचा गाथा पाण्यात बुडवला. पण लोकांसोबत तुकोबराय भांडले नाहीत, देवासोबत तुकोबरायांचं भांडण. काय देवा माझ्या गाथ्याने काय केलं होतं जेणेकरून माझा गाथा, मी त्या गाथ्यामध्ये तुझं केवळ गुणगान लिहिलं होतं, याच्यात व्यतिरिक्त काहीही नव्हतं. आणि संत हे देव असतात. देवते संत निमित्त मात्र प्रतिमा. तुकोबराय या ठिकाणी तुम्हाला सामान्य जीवाचा उद्धारासाठी त्यांनी जन्म घेतला. तुकोबरायांना म्हणता आलं असतं देहू गाव माझं आहे, जगाचं काय आपल्याला घेणं नाही. मी फक्त माझं देहू गाव जगाच्या पाठी मोठं कसं होईल ह्याचा मी विचार करेल. तुकोबरायने तसं म्हटलं नाही. संत का म्हणायचं हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे का ना. जगाच्या कल्याणात संताची विभूती, देह कष्टविधी परोपकार. स्वतःचा देह तुम्हाला झुलून दिला कष्टविधी केवळ आणि केवळ आपल्या कल्याणासाठी. त्यांना म्हणता आलं असतं देहू गाव माझे काय गरज नाही, जगाचं कल्याण काय करायची गरज. आणि संत त्यांनाच म्हणायचं जी जगाचे कल्याण करतात त्यांना. ज्ञानोबरायांनाही म्हणताच आलं असतं की आळंदी गाव आहे,
आळंदीतच आपलं सर्व विश्वामध्ये आळंदी कशी श्रेष्ठ होईल हे करू. पण ज्ञानोबरायांनी म्हणले हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. तुम्हाला मला विषय गोड वाटू लागलाय, पण ज्ञानोबरायांनी विश्वाचा विचार केलाय. विषय गोड विषयाचा परिपाडू आणि गोड परमार्थ लागे कडू. म्हटलंय ना, परमार्थ गोड आहे ते आम्हाला कडू वाटतोय आणि दुसरा विषय आम्हाला गोड वाटतोय. पण तुकोबरायांनी सांगितलं परमार्थ करा जेणेकरून तुम्ही मोक्षापर्यंत निश्चित पोहोचाल परमार्थाच्या माध्यमातून. नाहीतर जन्म मरणाचा फेरा तुम्हाला चुकवता येणार नाही. ना माऊलींची ववी उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परभ्रमिका. काय गरज आहे आपलं घड्याळ कधी घरातलं बंद राहतं का? आपण जरी गावाला गेलो तर आपलं घड्याळ कंटिन्यू चालूच असतं. तसं जन्म मृत्यूचा फेरा कंटिन्यू चालू आहे. मग कवर हे मृत्यू जन्माचा फेरा तुम्ही भोगत बसणार आहे? मोक्षापर्यंत पोहोचा आणि आपल्याला मुक्ती मिळवून द्या. मुक्तीच्या ठिकाणी आपला जीवन प्रवास असावा दादा हो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपला जीवन प्रवास नसावा. म्हणून माऊलींनी हरिपाठात सांगलं हरी 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 मंत्र हा शिवाचा मनरी हरी हरी मंत्र हा शिवाचा हरी 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 काय काय मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा हा मनती देवाचा तया मोक्ष मनती देवाचा तया मोक्ष मनती देवाचा तया मोक्ष मनती देवाचा तया मोक्ष हनती देवाचा तया मोक्ष मनती देवाचा तया मोक्ष मनती देवाचा मनती देवाचा हरी मुखे मना 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 हरी मुखे हरी 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 मंत्र शिवाचा हरी 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 मंत्र हरी शिवाचा हरी 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 मंत्र हरी शिवाचा हरी 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 मंत्र शिवाचा हरी 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 मंत्र शिवाचा हरी 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 मंत्र हरी शिवाचा हरी 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 मंत्र हरी शिवाचा जीवाचा तया मोक्ष मनत जीवाचा तया मोक्ष हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी
ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलंय. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मंत्र कोणाचा आहे? भगवान शंकराचा. तिथून आलाय तो, ज्ञानोबरायांच्या मुखातून नाही आला. फक्त ज्ञानोबरायांनी आपल्याला जाग करून जरी मोक्षापर्यंत जायचंय ना तुला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. किंवा हरी हरी हरी, नुसतं हरी म्हणलं तरी मोक्ष आहे. मग आपण तर रामकृष्ण हरी म्हणतोय, 3 देवाचं एकदाच चिंतन करतो. तिप्पट पुण्य होता अधिक मासात, ही बरोबर आहे का? 100 पट मिळतं म्हणतात. कुणी कुणी अधिक मासात जप केला गडे? तात्या खरं सांगायचं म्हणलं ना, ह्या गादीवरून बोलण्याची ताकद म्हणजे केवळ नामस्मरण आहे. मी लय गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ ह्याचं लय सांगणार नाही. नामस्मरणाची किती ताकद आहे. तुकोबराय म्हणतात, नामाचे चिंतन प्रगट पसाराना असाल ते करा जेथे तेथे. ह्या धर्म मंडपामध्ये येऊन फक्त नामाचाच पसारा मांडायचा. काय गरज आहे कोणाचं उन्हा दोन काढायची? कीर्तनकारांनी 3 गोष्टीवर कधीच बोलायचं नाही. 1 राजकारण, 2 संसारात. त्याला नवरा बायकोच्या गप्पा काय, त्यांना नाही का माहित कसं असतं काय असतं? काय गरज आहे हे सांगायची? हा, हिथं फक्त नामाचंच. ज्याचं नाव घेताना यम कापतोय त्याला आम्ही एक धरीला चित्तीर आम्ही रखुमायचा पती. किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा तुकोबा पुरुषार. काय गरज? तुकोबारायांचं नुसतं नाम घेतलं तरी यमाला थर काप सुटतोय. मग तुम्ही आम्ही तर त्या तुकोबारायांच्या भगवंताचं नाव घेतोय. ती कसं आपल्याला सोडेल? ती आपल्याला सोडणार नाही. फक्त आपण आपली निस्सीम सेवा त्याला केली पाहिजे. ज्ञानोबरायांनी सांगितले, तुकोबरायांनी सांगितले, गाथा ज्ञानेश्वरी पाठ म्हणजे लय बुवा मोठा असं समजू नका. तुकोबराय म्हणतात, वेडे वाकुडे गायीनं परी तुझाची म्हणविल. स्वर नसू द्या, कंठ नसू द्या. कोणी सांगितलं स्वरात म्हणायला? गाथ्यात लिहिलंय का स्वरात म्हणायचं? हा, ते कानाला गोड वाटायसाठी स्वरात म्हणायचंय. पण तुकोबरायांचं गुणगान त्या देवाचं, वेडे वाकुडे गायन परी तुझाच म्हणविल. तुकोबराय म्हणतात, मी कसा बी गाईल देवा तुझाच आहे मी. म्हणून त्यांनी उच्चार केला, पंढरी सी जारे आल्यानो संसारा. संसारात सुख नाही, पंढरपूरला जावा तुम्हाला निश्चित सुख भेटेल. दिनाचा सोयरा. तिथं कोण आहे? दिनाचा सोयरा पांडुरंग. काय करतोय? वाट पाहे उभा भेटीची. अरे आपल्यासारखी जी वाट देवाने पाहो एवढं आपलं वाघे काय? आपण मसलय जागीरदार आहे माहिती. मोदीच्या वरचं काम आहे आपल्याला. रोज नाही बोलवलं त्याने पंढरपूरला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग म्हटले. स्वतः पांडुरंग सांगतोय कधी यायचंय? वर्षातून 2दा. महिन्याला नाही, महिन्याला करतात ती तर 1 नंबर आहे म्हणायचं. पण वर्षातून 2दा तर कमीत कमी माझ्याकडे या. मी तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही त्या ठिकाणी यायला तयार नसला तर मग तुम्ही माझं भक्त असू शकत नाही. भक्त असला की भक्ता राखे पायापासी, दुर्जन असे संहारी म्हटलेले. भक्ता शरण गेला की मरण नाही असं ज्ञानोबरायांनी सांगितलं. कोणती वय बघा, जो म्हणजे जाय अनन्य शरण त्याचे मी निवारिल जन्म मरण. ऐसी शरणागती शरण मीची एक म्हटले ज्ञानोबराय. जो मला शरण येईल त्याला मरण नाही असं उघड उघड भगवद्गीता श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले. अर्जुनाला सांगितले. कौरवांचं पांडवांचं युद्ध जेव्हा होणार होतं, जेव्हा पांडव 12व्या वर्षात शेवटच्या वर्षाचा वनवास भोगत होते. 1 वर्षाचा अज्ञातवास अण्णा बरोबर आहे, आणि 12 वर्षाचा वनवास. जेव्हा अज्ञातवास होता तेव्हा त्यांना कोणीही ओळखू शकत नाही असं पांडवांना राहायचं होतं. बरोबर. आणि ओळखलं तर पुन्हा तेवढा वनवास होता. सोपं नाही. मग द्वैत वनातून ही 5ही पांडव जात असताना 5ही पांडवापैकी मोठा भाऊ युधिष्ठिर, त्याला आपण धर्मराजाही म्हणतो. बरोबर. युधिष्ठिराला ताण लागली. ताण लागल्याबरोबर युधिष्ठिर म्हणला सर्वात छोटा भाऊ नकुल. नकुलाला म्हणला, नकुल मला परिसरात कुठं पाणी भेटलं तर बघ, मला खूप तहान लागली रे. ठीक आहे, मोठ्या दादाने मला काम सांगितले, मी आवर्जून तांबे भरून आणणार. म्हणून नकुल परिसरात इकडे तिकडे भटकू लागला, पाण्याचा शोध घेऊ लागला. शोध घेतल्याबरोबर नकुलला एक सुंदर असं सरोवर दिसलं. सरोवर दिसल्याबरोबर त्या सरोवराच्या ठिकाणी मोठं भलं मोठं वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाने ते सरोवर इतकं सौंदर्य वाढलं त्या सरोवराचं की त्या ठिकाणी इतकं सुंदर पाणी दिसायचं, निळशार पाणी. आता वाटलं नकुल इथे जायचं आणि पाणी भरून घ्यायचं. दादा आपल्या प्रसन्न होईन एवढं सुंदर गोड पाणी दादाला न्यायचं, इथलं स्वच्छ निर्मळ.
की दादा आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे, मोठा भाऊ. मग नकुलाने जेव्हा त्या सरोवराच्या ठिकाणी पाणी घ्यायचा प्रयत्न केल्यावर ते त्याच्यासोबत ते कमंडलू होतं. तो कमंडलू असं पाण्यात बुडवापर्यंत थांब म्हणून आवाज आला. कुठून आवाज आला? आवाज कुठून आला हे नकुलाने पाहिल्यावर नकुलाला कुणीही दिसलं नाही. नकुलाने प्रश्न विचारला की कोण आहे तुम्ही? कोण आहे? कोण आहे? मी यात सरोवराचा मालक यक्ष आहे म्हटल्यानंतर, आणि या सरोवराचं पाणी जर तुला घ्यायचं असेल तर माझ्या 5 प्रश्नाची उत्तरं तुला द्यावी लागतील. नकुलाने दुर्लक्ष केलं, पाणी घेतलं. नकुलाला जाग्यावर तिथं बेशुद्ध होऊन पडला. का? प्रश्नाची उत्तरं न देता पाणी घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्याबरोबर आपला भाऊ नकुल किती वेळ झालं पाणी आणायला गेल्यानंतर हे जेव्हा सहदेवाला समजलं तेव्हा सहदेवही शोधात गेला. शोधात गेल्याबरोबर त्या सरोवरापर्यंत पोचल्याबरोबर नकुलच बेशुद्ध अवस्थेत त्याला दिसल्यानंतर प्रथम आपण पाणी घेऊ आणि त्याच्या तोंडावर शिपडू. पाणी गेल्यानंतर सहदेवालाही बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. का? जोपर्यंत यक्षाच्या प्रश्नाची उत्तर मिळत नाही तोपर्यंत सरोवरातली पाण्याला हात लावायचा सुद्धा अधिकार कोणाला नव्हता. असं करत करत भीमही आला, अर्जुनही आला. शेवटी युधिष्ठिर दादा म्हणले माझी 4ही भावंड पाणी आणायला गेली, पण गेली कुठं? ह्याचा शोध घेऊ लागले. जेव्हा शोध घेतल्यानंतर त्या सरोवरापर्यंत युधिष्ठिर पोचल्याबरोबर त्यांना ही 4ही भावंड बेशुद्ध अवस्थेत पडले. माझे भावंड बेशुद्ध अवस्थेत का पडले याचा अभ्यास आधी केला त्यांनी. याच्या पाठीमागं काहीतरी कारण असू शकतं. नंतर यक्षाचा आवाज त्या झाडावरून आला की माझ्या प्रश्नाची जो कोणी अचूक उत्तर देईल त्याला हे पाणी मनसोक्तपणे पिता येईल. मनसोक्त पिता येईल याचा अर्थ त्या यक्षाने मी माझ्या प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, माझ्या बुद्धीप्रमाणे देण्याचा प्रयत्न मी करील अशी युधिष्ठिर दादाने विनंती केली यक्षाकडे. यक्षाने विचारलं पहिला प्रश्न लक्ष देऊन ऐका. जगात सर्वश्रेष्ठ संपत्ती कोणती? पहिला प्रश्न आहे. युधिष्ठिराने सांगितली जगात सर्वश्रेष्ठ संपत्ती आरोग्य संपत्ती आहे. वा, पहिलं उत्तर बरोबर आहे. सर्वात वेगवान काय आहे? दुसरा प्रश्न आहे. सर्वात वेगवान मन आहे. दुसराही प्रश्न युधिष्ठिर दादाने बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला. तिसरी प्रश्न असा होता की सर्वात श्रेष्ठ सेवा कुणाची? सर्वात श्रेष्ठ सेवा आई वडिलांची म्हटलेलं आहे. चौथा प्रश्न असा होता समाधान कुठे आहे? सुख कुठे आहे? सुख समाधान मांडण्यात आहे. हा चौथा प्रश्न. आणि 5वा प्रश्न असा होता की संत कुणाला म्हणायचं? संत जे जगाचं कल्याण करतात त्यांना संत म्हणायचं. अशी 5ही प्रश्नांची जेव्हा युधिष्ठिर दादाने प्रश्नाची उत्तर अचूक दिली तेव्हा यक्ष म्हणाला की माझ्या प्रश्नाची उत्तर मला भेटली, आता तुम्ही पाणी माझ्या सरोवरातलं घेऊन पिऊ शकता आणि ते पाणी अगोदर तुमच्या भावंडांना पाजा जेणेकरून ती पूर्वस्थितीत येतील. ते पाणी घेऊन अगोदर भावांना पाजलं. भाऊ ही जिवंत झाले, बेशुद्ध अवस्थेत होते ते. आणि त्यानंतर युधिष्ठिर दादाने जगात काय प्रसिद्ध आहे, कोणते उत्तर प्रसिद्ध आहे ते आपल्याला दाखवून दिलं. म्हणून दाखवून दिल्यानंतर पांडवांचा विजय झाला आणि 100 कौरवातला एकही जगला नाही. का जगला नाही? देव सोबत होता ना. वागतारा के पायापासी राखणारे आणि दुर्जनाचा संहार करणारे. म्हणून तुम्ही देवाला आपलंसं करून घ्या. कौरवांच्या आणि पांडवांच्या युद्धामध्ये दुर्योधनालाही श्रीकृष्णाची मदत हवी होती, बरोबर, आणि अर्जुनालाही श्रीकृष्णाची मदत हवी होती युद्धासाठी. जेव्हा श्रीकृष्णाच्या शयनगृहामध्ये हे प्रथमतः दुर्योधन पोचला. श्रीकृष्णाच्या झोपल्याचं रूप होतं पण श्रीकृष्ण झोपलेले नव्हते. झोपलेल्याचं सोंग घेतलं होतं त्यांनी तात्पुरतं. खरा भक्त कोण आहे हे ओळखण्यासाठी. जेव्हा दुर्योधन त्या ठिकाणी प्रथमतः पोचल्यानंतर दुर्योधनाची जागा, बसण्याची जागा चुकली. दुर्योधन तिथंच चुकला. दुर्योधन श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोक्याजवळ जाऊन बसला. काही वेळाने अर्जुनही तिथे आला. अर्जुन तिथे आल्यानंतर अर्जुनाने योग्य जागा निवडली. श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाजवळ जाऊन बसला. आता श्रीकृष्ण परमात्मा जगाचा देव आहे, त्याला काय माहिती? असाध्य तर साध्य करीती साय असं म्हटलेले. कारण अभ्यास तुका म्हणे, जेवढा अभ्यास आहे तुमचा काही साध्य होत आहे
पण खरं लोकांना पटवून द्या. श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ अर्जुन येऊन बसला. जेव्हा श्रीकृष्णाचे डोळे उघडल्याबरोबर प्रथमतः अर्जुन दिसला. अरे अर्जुना, कधी आलास? काय आला? कुठं कधी आला? काय निमित्त? काय काय काम काढलं माझ्याकडे तू? तेव्हा दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराज, का? मी त्याच्या आधी आलो, मला का पकवाज वाजवा बसवलं? मी त्याच्या आधी आलो, मला का चाल दिली नाही? तवाच आणि आताच सारखंच आहे. पहिली लोक चांगली होती तर तुकोबरायांचा गाता बुडीवलंच नसता. होय, ज्ञानोबरायांच्या पिठात का माती कालिलीच नसती. काय नाही, जसं तसं चालत आलंय. लोक ही तशीच आहेत. नाव ठोयाच लोक असते. ऐका, लोकांना पतंग माहिती का? सगळ्याला पतंगाची दोरी जर अशी उडली तर पतंग कुठं जातो? वर. आपल्याला खाली बोडणारी लोक असल्याशिवाय आपण वर जाऊ शकत. कायम 2-4 विरोधक जीवनात पाहिजेत. का? त्यांच्यामुळे तर आपण ईर्षीने जरा चुकन आहे, ही बघतंय माझ्याकडे चुकन बरं का, याचं लक्ष आहे. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या कीर्तनात जास्त ही कुठं चुकतोय तीच बघाय येते, पण मी चुकतच नाही. काय ती भगवंताची इच्छा असेल माझ्या मुखातून कीर्तन करून घ्यायची. ह्या गादीवरून चांगल्याला काम फुटतोय. मग ते लोक जे असतात का, विरोधक कायम जीवनात असले पाहिजेत. विरोधकाशिवाय तुम्ही मोठं होऊ शकत नाही. आणि मोठ्याला मोठं व्हा म्हणा शिका आधी, तेव्हा स्वतःला मोठेपणा म्हणायचं असतो. निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलेले तुकोबरायांनी. मग तुकोबरायांनी जेव्हा उपदेश केला, भगवान श्रीकृष्णाने विचारलं अर्जुनाला, अर्जुना कधी आला? तेव्हा दुर्योधनाला राग आला की मी ह्याच्या आधी अगून माझं नाव घेतलं नाही. मग माझं नाव न घेता, बर बाबा तुझं बी नाव घेतो. कोण आहे? सगळे, समस्त ग्रामस्थ शेटपळ परिवार परिसरातील टाळकरी, बस सगळ्याची नाव घेतली. आता मग तुमचं नाव घेतलं. दुर्योधना सांगा, तुम्ही दोघंही माझ्याकडे आला, पण काय निमित्त, काय त्याचं कारण काय? दुर्योधना, आता कौरव आणि पांडवामध्ये युद्ध निश्चित होणार आहे आणि या युद्धामध्ये तुझी आम्हाला मदत पाहिजे आहे. मग या मदतीसाठी तू आम्हाला तू केवळ सोबत असला तरी चालतं आणि तुझं जे सैन्य आहे ते सोबत. पण कृष्ण म्हणला, मी एकटा आणि माझं श्रीकृष्णाचं माझं 100 कोटी, 1 कोटी सैन्य माझं एका बाजूला राहील आणि मी एकटा एका बाजूला राहील. दुर्योधन काय स्वार्थी माणूस होता. त्याला काय एकटा येण्यापेक्षा 100 कोटी 1 कोटी घेऊन गेलेलं बरं म्हणलं असेल. आपला युद्धच आहे, आपला जिंकलोच हितच म्हणला, जिंकलो आपण. 1 कोटी माणसं ह्याची न्यायची, एकटा काय करणार आहे? एकटा काय करणार म्हणून दुर्योधनाने विचार केला की मी 1 कोटी सैन्य तुझं घेऊन जातो. पण अर्जुनाला माहित होतं, जिकडे देव आहे तिकडे विजय निश्चित आहे ते कृष्णाची अर्पण म्हणले अर्जुनाने. जिकडे देव आहे तिकडे विजय निश्चित आहे हे अर्जुनाला आधीच कळून आलं होतं. म्हणून काय नाही, चालतंय, पण मी युद्धामध्ये युद्धही करणार नाही, फक्त उपदेश करणार. सहज बोलणे हीच उपदेश करोनी सायास शिकविते म्हटले. सायास करून आपल्याला शिकवले, आपल्याला लढाय काय हरकत आहे? अर्जुनाने विचार केला, तुम्ही सायास करून आम्हाला उपदेश करताय, मग आम्ही लढू शकणार आहे, निश्चित लढू शकणार आहे. मग कृष्ण परमात्मा ज्या बाजूला तिथं विजय निश्चित आहे हे मला पटवून द्यायचंय तुम्हाला. मग तुकोबरायांनी ही सांगितलं, जावं पंढरपूरला. पण ह्यातले आता मला वाटतं बरीच लोक अशी असतील की त्यांना पंढरपूर कुठं आहे हे सुद्धा माहित नाही. मग पंढरपूर कुठं आहे? जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. टाळी वाजवा, टाळी वाजवा, धर्माचे नगर देखा, टाळ टाळ पाटील टाळी वाजवा, मारा टाळी वाजवा. चला जाऊ तया ठाया, काही भोजन गाया, विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. हा विठोबाचा धर्म जागो,
त्याचे चरणी लक्ष लावो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लावो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लावो जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर जम्मूला दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव दया टाळ्या काही भोजन मागाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो. जंबू नावाचा द्वीप आहे, धर्म नावाचं नगर आहे. तुकोबरायाने सांगितलं पंढरपूर कुठे आहे. जंबू नावाचं द्वीप आहे जिथं पंढरपूर नव्हतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूरलाच का जायचं? पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पुढे जन एकमेका. तिथील लोकांना अभिमान नाही म्हणून तिथं जायचे. केवळ तिथं वारकऱ्यांचा संगम असतो म्हणून तिथं जायचे. आणि वारकऱ्याला कधी अभिमान येऊ नये. ऐका, ज्ञान असलं तर अहंकार येऊ नये माणसाला. ज्ञानानंतर जर तुमच्यात अहंकार येत असेल ना, अहंकार, तर ज्ञान तुमचं घेतलेले विषय. पण ज्ञानानंतर जर तुमच्यात नम्रता निर्माण होत असेल, लीनता निर्माण होत असेल, छोटापणा म्हणा ना. अरे छोटापणा म्हणायच कोण आज तयार नाही. प्रत्येक जणाला वाटतं मी मोठा, माझं साऱ्या गावाने ऐकावं. अरे तुझी बायको तुझं ऐका ना, गावाने ऐकावा. कशाच गावाने ऐकावं? घरी शिव्या खाऊन आलाय. प्रत्येक जणाला वाटतं मी मोठा, माझं ऐकावं. मग माझं तर तुझं सगळं गाव ऐकायचं, मग आमचं कोण ऐकायचं? म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय, विचार करा. माणूस हा विचार प्रधान, देणगी प्रधान आहे. त्या भगवंतानी विचार नावाची शक्ती दिली आणि विचार नावून काय आपल्याला तरुण जायचंय ते अभंगाच्या पहिल्या चरणात. क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा करावया पार भवसिंधू तरावया पार तरावया पार तरावया पार भवसिंधू नाशिव देहा जाणार
नाशिवंत देह झाला सकल नाशिवंत देह झाला सकल क्षणा हाती करावा विचार करावया पार भवतु करावया पार भवतु करावया पार भवतु क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू भवसिंधा बऱ्याच जणांनी पार केला 50% पार केला तिथंच त्यांचं मरण. बऱ्याच जणांनी 25% भवसिंधू पार केला तिथंच त्यांना मरण देहगती प्राप्त झाली. बरेच जण आता पैल थिडाला मी पोचतोय भवसिंधू नावाचा सागर पार करतोय पण आजपर्यंत संसार कोणाचा पूर्ण झालाय महाराज. तुकोबराय म्हणतात जो तुम्हाला नेणार आहे त्याच्यावर आम्ही सत्ता मिळवली. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळाच्या डोक्यावर माथ्यावर पाय देणारी तुकोबर आहे. जेव्हा तुकोबरायला वैकुंठ गमना करिता विमान न्यायला आलं त्यासोबत यमही आलताच की पण यम आपल्याला न्यायला ते हासूड घेऊन येतो तुकोबरायला दुसरं काय नाही. तुकोबराय म्हणजे या विमानात बसायचं कसं माझ्या माथ्यावर पाय द्या पण विमानात बसून वैकुंठाला चला. तुकोबरायने एवढी विनंती केली काय नाही तुम्ही किती कमवगडे तुमच्या सोबत काहीच येऊ शकत नाही. सिकंदर राजाने पूर्ण जग जिंकलं होतं. सिकंदर राजाच्या पूर्ण जगामध्ये भरमसाठ संपत्ती पण जेव्हा मरण जवळ आलं तेव्हा एक पत्र लिहायला सुरुवात केलं. कारण ह्याच्या आधी सुचलं नाही काय तुला तरुणपणात प्रत्येक मी कमवतो मला लय ताकद आहे मी कोल्हापूरला गेलतो काय येईन काय लय माणसं घमंडीत. ज्याला घमंड येतं का नाही त्यांनी काशीला जायचं. मणिकर्णिका नावाचा घाट आहे तिथं जाऊन नुसतं बसून यायचं घरी. 10-10 मिनिटाला एक माणूस जळून खाक होतोय तिथं राखच होती शेवटी. मग मी म्हणलं ही कोण होता अहो ही करोडपती होता. मग ह्याची राखच झाली की आणि ती त्याला भाकर खाया नव्हती मग ह्याची राखच झाली की. आला म्हणलं आपण कमावण्यात काय अर्थ नाही कीर्तनाचं 5 तिथं 2च घ्यायचं. बस संघ काय येत नाही संघ काय येतंय संघ काय येतंय देवाचं नाम चिंतन येतंय बरोबर. मग गेलेल्या आईला जर आपल्याला वैकुंठामध्ये चांगलं स्नान मिळवून द्यायचं असेल तर ज्ञानोबरायांनी सोपं सांगितलं ज्ञानदेव सांग ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ ज्ञानदेव सांग झाला ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ 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 पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ
पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव सांगितला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा म्हटले माऊलीने. तुमचा पूर्वज कसाही असू द्या आणि तो मरण पावला तर तुम्हाला त्याला कोणती गती प्राप्त करून द्यायची ही तुमच्या हातात आहे, त्यांच्या पुढच्या पिढीच्या हातात आहे. म्हणून ह्या सर्वजणांनी हाटास करून आजचा कीर्तनाचा कार्यक्रम कशासाठी, का डोंबऱ्याचा खेळ नाही. गेलेल्या व्यक्तीला आपण त्याच्यापेक्षा ही पदवी चांगली तिथं प्राप्त करून देऊ शकतो. केवळ खाली भगवंताचं नाम चिंतन घ्यायचं. या धर्म मंडपामध्ये त्या व्यक्तीच्या नावाने, त्या व्यक्तीच्या गेलेल्या कोणा आमच्या आई असतील, आईंच्या नावाने ह्या ठिकाणी अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, आपल्या वस्त्रदान असेल, काहीही करा. त्यांना निश्चित त्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे वर्ष श्राद्ध करायचं. तुम्ही म्हणता महाराज तुमचा धंदा चालायसाठी हे करताय. अरे बाबा आम्हाला कुठं विक लागले, आम्ही काय काय ते काय कुणाचे खातो, आम्हा पांडुरंग देतो म्हटलेले. काय गरज नाही, आम्हाला देव आहे, आमची काळजी करायची. आमच्या त्याचं नाव आमच्या मुखात म्हणल्यावर त्याला हाजरी द्यावाच लागेल की होय. हाजरी त्याला सुद्धा द्या. देव तुकवर आहे म्हणतात. आमुचिया भावे तुझं देव पण ते का विसरून राहिला असती. अरे आमच्यामुळे तू देव आहे. तुझ्या पायाच नाही कोण पडल्यावर तू देव कुठला. देवाला कधी देव पण त्याच्या कोणीतरी पाया पडलं पाहिजे, त्याच्या कोणतरी तिथं रावळात गेलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, तेव्हा त्याला देव पण. मग तू देवाला ते विसरू नको. तुकोबाराय म्हणते. म्हणून तुकोबारायांनी प्रत्यक्षांना सांगितलंय वेळ कुणाच्या घरची नाही. वेळ 11:30 पावणे 12 वाजत आल्यात. त्यामुळे आपण प्रथमतः मजली चाल घेऊ आणि राहिलेलं चिंतन उर्वरित वेळात घेऊ. चिकलठाण नंबर 2, चिकलठाण नंबर 1. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हाची करावा
जाणार सकाळ नाची बंदा देहा जाणार सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाचिवंत देहा जाणार सकळ नाचिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ औषध खातो काळ सावधान खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 टाळ टाळ आयुष्य खातो काळ सावधान नैवेद्य दाखवाय फक्त घरातील 4 लोकांनी जावा, सगळ्यांनी जाऊ नका. नैवेद्य दाखवाय सगळ्यांनी जाऊ नका, बाकीच्यांनी हितच बसा. हीच खरी आईंसाठी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कुणीही उठू नका. आयुष्य खातो काळ सावधान सावधान
त्यांनी 2 मिनिटं केवळ मुखाने भगवंताचं नाम आणि हाताने टाळे वाजवायची, हीच खरी आईंसाठी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यामुळे प्रत्येक जणांनी प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई जय जय, टाळे वाजवा, टाळे वाजवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. नासिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. शेवट तिसऱ्या चरणात तुकोबारायांनी सांगितले संताची संगत आणि परमार्थाची आवड ह्याची सांगड घातलेली. बरोबर. मग संताची संगत कोणी कोणी केली? संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी. ज्यांनी ज्यांनी संताची संगत केली, ज्ञानोबारायांना त्या रेड्याला ज्ञानोबारायांची संगत किती झाली? अवघी काही वेळ, पण ज्ञानोबाराया रेड्याचा उद्धार झाला. बरोबर. ऋग्वेग नावाचा वेद रेडा बोलू लागला केवळ संताच्या संगतीमुळे. तुकोबारायांची संगत कोणाकोणाला झाली? त्या मंबाजी बुवा नावाच्या माणसाने तुकोबारायला काट्याच्या तरीही तुकोबारायांनी त्याची संगत का केली? तुकोबारायांना वर्म कळलं इथं येऊन नेमकं करायचंय काय? हे वर्म तुकोबारायांना इथं येऊन भांडणं करण्यात काय अर्थ आहे? आम्ही त्या देवाकडे करार केला जेव्हा जन्म घ्यायचा आहे तेव्हा. करार करून आम्ही जर खोटं वागत असेल तर हो मनुष्य देह नाही म्हणायचं. तुम्ही आम्ही देवाला नवस करतो, आपलं नवस म्हणजे ह्याला हे होऊ दे त्याला ते होऊ दे, आमचं आमकं होऊ दे तमकं होऊ दे. पण तुकोबारायांनी सुद्धा नवस केला देवाकडे. पण संताचा नवस कोणता होता? आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंग म्हटलेलं आहे. रात्री असो दिवस असो केवळ त्या पांडुरंगाला आठवण ही माझा नवस आहे देवा तुझ्याकडे. म्हणून तुकोबारायांनी नाश पावणारे नाशकय सडकय कुचकय ह्याच्याकडलं लक्ष देऊ नका, माझं तुझ्या प्रेम आहे. अरे जळलं उलातलं तिकडे कोण खातं तुझ्या प्रेमाला? सांगा ना. अरे घरातली आई तुझी उपाशी 300 किलोमीटरच्या पुरीला फोन करतोय, हाय हॅलो जीवलीस का? तिला होय म्हणत नाही मोठं लट. जीवली. काय होती भाजी? खाते वांग्याची भाजी होती, खातो का? अरे तुझ्या घरातली आई उपाशी, त्याला विचार की जीवली का आई? आणि त्यांचं समाधान कशात आहे? आई बाबा तुमची तब्येत कशी आहे? 1 शब्द. आणि आई बाबा तुमचं जेवण झालं का? 2 शब्द. ह्यातच समाधान आहे त्यांचं. लेकराचं हित पाहणारी आई केवळ आपल्या लेकराचं भलं व्हावं त्या आईच्या मुखातून असतंच की बाबा देवा माझ्या आमक्याचं असं होऊ दे, माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, संसार वाळा योग्य सगळं चालू दे. ही केवळ आईची भावना. ती काय मागणार आहे तुमच्याकडे? पण जी मागत नाही तिच्याकडे आपलं दुर्लक्ष. आणि जी मागतं मला आयफोनच पाहिजे, कोण मागतं? साखरपुडा झाल्यावर देतोच की.
आणि हिथं आयला सारं एक लुगडं नको वाटतं की या लोकांना. माझ्या जीवनातली प्रसंग सांगतो. आता दोंड्याचा महिना झालाय. हा आता सगळी जरा हिरमोटल्यावर वाटतात मला बी. मग आता थोडीशी कॉमेडी करतो, कारण का कॉमेडी करायचं हे आजचं नाहीच करत कार्यक्रम. पण आता जसं त्या जेवणात चवीपुरतं मीठ असतं तसं कीर्तनात एखादा उन्हीत सांगावंच लागतं मला, त्याशिवाय लोक प्रसन्न होत नाही. आणि ज्या कीर्तनात जास्त होतं त्याचं कीर्तन एक नंबर झाला आज कीर्तन म्हणणार लोक. पण ज्ञान सांगितलं का नाही, हे हलकट आहे, ह्याला जुळत नाही, ह्याचा पाठा नाही, ह्याला स्वर नाही, ह्याला काहीच नाही. ही आम्ही लय बोलायला सांगितलं का, अध्यात्मातलं लय खोलातलं सांगितलं का, ह्यांच्या डोक्यावरून जाणार ही पुन्हा आमचीच माप काढणार. मग हा शिवलं का नाही ह्यांना एक नंबर कीर्तन. आज समाजात काय चाललंय, बाजार उठला महाराज कीर्तनाचा. बाजार 40,000 देता का तरच येतो, हो का घेतो. आता 20 पाठवा, पुन्हा तिथं आल्या 20 द्या. अरे ही धंदा झाला. ही कुठं लोकाला परमार्थ सांगायचं हे. मग आता गेलो बाबा मी सासरवाडीला दोंड्याचा महिना आता बोलिवलं होतं. बोलिवल्यावर आता गेल्या सगळं पायपूजन झालं. पायपूजन झाल्यावर सासूबाई सासरा नमस्कार केला. नमस्कार केला, आत बसलो मी जेवायला. हे वाढलं सगळं पदार्थ वाढलं ताटात. आता जावा यायचं म्हणल्यावर उसना आणते पण वाढते, शेजारच्या घरचं आणते पण वाढते. असला खेळ आहे. लय लाड असतो बरोबर. केवळ ह्याच महिन्यात लाड असतो, पुन्हा तुम्हाला 3 वर्ष कुत्रं खात नाही. एवढ्याच महिन्यात या बापू या जावाय बापू बसा 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 जेवा हातरून टाकू काय गार पाणी देऊ काय काय काय. गेलो बाबा मी. गेल्याबरोबर जेवायला बसल्यावर सगळं पदार्थ माझ्या ताटात वाढलं होतं. पण सासूबाईकून आमच्या भजे ताटात वाढायचं राहिलं होतं. माझं लक्ष गेलं की भाज्याकडं. अरे सगळं दिसतंय पण भजे काय दिसना तर ताटात. बरं आता पाहुण्याचं गाव आहे, मागाव तर कसं मागितल्यावर वसाळे काय म्हणते, ह्याला कधी भजे मिळल्यात का नाही असं बी म्हणते. मग मी आयडिया केली अशी वर बघत एक आयडिया अशी केली. म्हणलं सासूबाई काय झालं येतानी, माझ्यापासून त्या भज्याच्या पातील्यापासून मला येतानी साप दिसला. कस काय आयडिया आपली, भज्याच्या पातील्यापासून साप दिसला म्हणजे सासूबाईने माझ्याकडे बघितलं, मग भज्याच्या पातील्याकडे बघितलं. भजे वाढायचं राहिल्यात काय नाही म्हणलं. तिथवर साप होता, ती भज्याकडे नव्हतं मी बघितलं. तिथवर मला येतानी साप दिसला होता. म्हणलं हा राहिल्यात भजे वाढाय घ्या. मग वाढलं भजे. हा आणि लग्न व्हायच्या तर आधी विषयच घेऊ नका. बायको म्हणली मला तुम्ही काय राव लग्नाच्या आधी काय काय म्हणला, गोव्याला नेतो, मुंबईला नेतो, पुण्याला नेतो, ताजमहल दाखवाय नेतो. माझी पत्नी मला रोज म्हण संध्याकाळी एखाद बसला कधी तिला आठवण जर झाली पहिली तर असं म्हणते. मी म्हणलं इलेक्शन झाल्यावर कोण प्रचार कराय माझले, एकदा झालं की गेला विषय संपला. काय गरज आहे परत प्रचार, एकदा निवडून आले बॉम्ब बदलं न्यायचं. हा मग असंच आम्ही एक दिवशी चाललो बाजारला जात असताना चलत एका झाडापाशी गेलो. झाडावर एक माकड चाललं होतं. हो म्हणली हे तुम्हाला झाडा चढा येतं का. मी म्हणलं आता एवढा मोठा गडीन कशाला मला नाही हो येत चढाय. म्हणली तुमच्यापेक्षा माकडं बरी. माकडं बरी म्हणल्यावर मग मी काय केलं माहिती का, रानात यायचो त्या टायमाला. रानात येऊन प्रॅक्टिस करायचो, झाडावर चढायचो उतरायचो परत योग आला तर माझ्या जीवनात झाडावर चढाय येते का म्हणण्याचा. मग झाडावर चढायचो उतरायचो अशी प्रॅक्टिसच केली तात्या म्या. आणि परत ही योग आलाच त्या झाडापासून जाण्याचा. त्या झाडापासून जाण्याचा पुन्हा माझ्या पत्नीने विचारलं की तुम्हाला झाडावर चढा येतं का. मी म्हणलं येतं हो, चढून दाखवतो. सार वर गेलो, पुन्हा खाली आलो, प्रॅक्टिस झाली. आता काय म्हणाव तिने, तुमच्या जण माकडात फरकच नाही. म्हणजे ऐकलं तरी 75, नाही ऐकलं तरी 75. लय ऐकल्यावर काय म्हणतात बायकोचा बैल आहे, आणि नाही ऐकल्यावर काय म्हणतात ह्याला र माया नाही कोणाची काय नाही. म्हणत ते तुम्ही काही करा लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहे. शिक्षकाची बायको म्हणती मला शिकवू नका, वकिलाची बायको म्हणती तुमचा निकालच लावते, गायकाची बायको म्हणती मला लय तुम्ही माहिती किती चालीच आहे, पकवाजाची बायको म्हणती मला थापा मारायच्या नाहीत. महाराजाची काय नाही म्हणत तुम्ही माझ्याकडे नका बघू. महाराजाची लय भारी म्हणते आलं या कुठं ठेवलंय पाकिट, ही काय ह्या खिशात पाणी द्यायच्या आधी पाकिट कुठं ठेवलंय.
अरे पाणी तर दे की आधी. लय कुठं नाही मार इथं सांगायचं नसतं. नाही तर घरोघरी मातीची चुली नाही, आता गॅसच्या शेगडे. आता घरोघरी मातीची चुली म्हणायचं नाही, आता कशाच्या म्हणायचं? गॅसच्या शेगड्या. हा, संसारात लय दुखून राहायचं नाही, काय नाही, मस्तपैकी आनंदात राहायचं. सगळ्यांना सांगतोय संघ काहीच येणार नाही, फक्त संघ देवाचं नाम येणार आहे, हीच सांगतो मी, बाकी काहीच सांगणार नाही. त्यामुळे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चंटात सांगतात, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाचिवंत देह जाणार सको, 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 नाशिवंत देह नाशिवंत देह समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी जिथं सुख आहे त्याची संगत करा. तुकोबाराय म्हणतात जिथं सुख आहे त्याची संगत करा आणि परमार्थाची आवड निर्माण करा. असू द्या 12 वाजून गेलेले आहेत, उर्वरित 5-10 मिनिटात मी कीर्तन आटोपतो घेतोय. कुणीही चुळबुळ करू नका, केवळ आणि केवळ फक्त 5 मिनिटं. तुकोबाराय म्हणतात इहलोकीच्या व्यवहारात जास्त गुंतू नका. तुम्ही किती हाणलं किती काय केलं घरासाठी, कोणी सुद्धा कोणाचं नाही, नाही रे कोणी कोणाचे, आणि तीच असले प्राण्या एकट्या माझे माझे म्हणून तुकोबाराय म्हटले. थोडी 5 मिनिटं लांब व्हायचीच होती, आता आकडत घ्यावं लागतं, काय नसतं. परवानगी दिल्यानंतर कीर्तन करायला बोलायचा अधिकार नाही. परवानगी दिल्या काय काय मी सांगतो हलकटपणा काय कायचा. कीर्तनकार परवानगी दिल्याच्या नंतर अभंगा बोलतो, मग तो एवढी वेळ सांगितलं काय, बोलला काय, ही काल ती कालच बोलला काय नाही असं म्हणतात महाराज. इथनं पुढं अरे बाबा आता परवानगी दिली बास कर, गुंडाळ सगळं असू द्या. तुकोबाराय म्हणतात ह्या अभंगात क्षणोक्षणा प्रत्येक क्षणाला विचार करा. प्रत्येक जणाला जायचंय. काळाच्या ओघात काळ जबडा वासून बसलेला आहे तुमच्या आमच्या आगमनासाठी, पण त्याच्या आधी संताची संगत करा आणि परमार्थाची आवड करा. आणि नाशिवंत देह जाणार आहे, पण त्याच्या आधी तुमचं पुण्यपूर्म साठविला हरी जिह हृदयी मंदरी, पुण्यकर्मा त्या हृदयीला त्या परमार्थाला आपल्या हृदयामध्ये साठवा. आणि शेवटच्या तुकोबाराय सरांना सांगतात तुका म्हणी हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. परवानगी जरी आली असली तर तुम्हाला आम्हाला म्हणायसाठी एक छोटस तुम्हाला आठवण करून देतो. ते गीत आहे छोटस, मी ऐकले मोबाईलला, पण त्याच्यातून तुम्हाला काय भेटते ते ऐका. ऐक ना तू बाई तू राम नाम घेई, मानव देह जन्म मिळाला संसार केला काय, तुम्ही मन चाल घरनदार
इथं सगळंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर तुम्ही मन चाल पैसा ना अडका हो तुम्ही मन चाल पैसा ना अडका इथं सगळंच राहत बर का माणूस मिल्यावर संग एक मातीचा मडका तुम्ही मन चाल बाईकान पोर हो तुम्ही मन चाल बाईकान पोर हे तुमच्या मागचे सोर माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर तुम्ही मन चाल गोडन हाती तुम्ही मन चाल गोडन हाती याची क्षणात होईल माती बाप बंधू सोयरे आपतिष्ट बंधू सर्व पाहुणे रावळे मृदंगचार्य आपल्या भागातील नामवंत मृदंगचार्य स्वामी महाराज गायकवाड हेही आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तरी परांड्याहून आपल्या प्रेमासाठी आलेले गायन गंधर्व भजन सम्राट दत्त महाराज चव्हाण रुद्र महाराज भोसले संपूर्ण टाळकरी ज्यांचं प्रत्येकाचं नाव घेणे या ठिकाणी शक्य नाही तरी या ठिकाणी सर्वजण उपस्थित असल्यामुळे पुनश्च एकदा रोंगे परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असे आमचे साऊंड ऑपरेटर श्री आनंद पोळ व विनोद गुरव आनंद गुरव यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी कीर्तन सेवेला ऐका त्याच्या अगोदर ज्ञानदेव या ठिकाणी चालू होईल ज्ञानदेवाच्या भजनाला प्रत्येक वारकऱ्याचा या ठिकाणी रोंगे परिवारातर्फे सन्मान होईल सन्मानामध्ये तुकाराम गाथा व श्रीफळ देण्यात येईल सर्व टाळकऱ्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे आणि या ठिकाणी जी सेवा झाली ती आईंच्या चरणी मी अर्पण करतो श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करतो आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो व आपलं ग्रामदैवत नागोबारायांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येते माझे बुडले पायिकपण नुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावय तुमते विनवितासे